नमस्कार मित्रांनो, आज आपण फोन कूलरविषयी जाणून घेणार आहे. आणि आपण फोन कूलरचे भरपूर व्हिडिओ पाहिले आणि आपल्याला काय प्रॉब्लेम यायचा, आपण जे आयफोन 13 घेतले 3-4 महिन्यापूर्वी, तर त्याला काय व्हायचं, थोडंसं चालवलं की व्हिडिओ बनवला की म्हणजे स्क्रीन डिम होऊन जायचं आणि हिटिंगचा जास्त प्रॉब्लेम येतो. हिटिंग आणि आयफोनला हिटिंग झालं की तो हँग मारायला लागतो. त्याच्यासाठी आपण काय केले, भरपूर व्हिडिओ पाहिले आणि आपल्याला थोडंसं असं जाणवलं की आयफोनसाठी तर आपल्याला आहे ना एक फोन कूलरची आवश्यकता आहे. आणि याच्या पहिले माझे 3-4 जे अँड्रॉईड फोन खराब झाले, हे जर फोन कूलर राहिला असता तर आत्तापर्यंत झाले नसते. कारण की तो हिटिंगमध्ये काय होतं, बॅटरी ड्रेन जास्त होतं, बॅटरी जास्त टिकत नाही फोनची आणि आपले फोन व्यवस्थित चालत नाही आणि लॅग होतो. तर आयफोनला हा प्रॉब्लेम यायला लागला होता. त्याच्यामुळे मी आपण केला आहे 1440 रुपयाचा बोट कंपनीचा स्पिन बोटचा 3 मोडमध्ये केला आहे. नॉर्मल आणि एक आईस मोड, 3 मोड आहेत त्याच्यामध्ये आणि एक टेम्परेचर मीटर पण आहे. तर आपण तो मागवला आहे ॲमेझॉनवरून. पण आता आपण म्हणजे फार महाग वाटला होता मला, पण मग त्या कामाच्या हिशोबाने तो आपला जो 60-65 हजार रुपयाचा आपण मोबाईलला इन्व्हेस्ट केला आहे आत्तासं, आपल्याला आयफोन 13 57,000 रुपयापर्यंत जातो आहे. आणि तो बी इंडियन असला तर ग्लोबल 52पर्यंत जातो आहे. आणि आपण तो इंडियन घेतला आहे ना, हप्त्यावर घेतला आहे. हप्त्यावर आपल्याला तो 2288 रुपये हप्ता पडतो आहे. बजाजचं केलेलं आहे आपण. आता त्याच्यासाठी आपण म्हणलं एवढा महाग आपण पैसे इन्व्हेस्ट केले, आता त्याच्यासाठी कूलिंगसाठी तरी आपल्याला काहीतरी, कारण की कायम आपल्याला एडिटिंगचं काम चालू असतं, त्यासाठी आपण हे स्पिन बोर्डचं आईस कूलर जो आहे फोनसाठी तो यूज केला आहे. आणि आपण याला थोडंसं याच्यावर पॉवर बँकवरही चालू शकतो आणि आपण प्लग करूनही प्ले करू शकतो. याला टाईप सी आहे आणि चांगलं 3 मोडमध्ये आहे आणि कूलिंग पण चांगलं करतो. फक्त एवढं आहे लक्षात घ्यायचं आहे, कारण की आयफोनला आता सेफ्टीसाठी आपल्याला आपण जे कवर लावतो ते कवर लावून थोडं दमानं सायलेंट तो कूल होतो. आणि जर कवर काढून जर केला तर फास्ट कूलिंग होतं. तर आपल्याला जर कूलिंग फास्ट पाहिजे असेल तसं करावं लागेल. आणि जे निघतं आहे आता, हे बोर्ड याच्यात निघला आहे तो अँड्रॉईडसाठी आहे. तो आपल्याला जे आयफोनचा असेल ते डायरेक्ट चिपकतं आहे. आणि हे जी क्लिप आपण पाहतो गोल राऊंडमधले, हे अँड्रॉईडसाठी कंपनीने दिली आहे. म्हणजे त्याला ते मागे स्टिकर आहे, तो काढून आपण अँड्रॉईडला चिपकवला की ते आरामशीर आपलं ते मॅग्नेट आहे त्याला तो चिपकतो. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे. तर त्याचं काम म्हणजे आपण याला वापरलं आहे आणि म्हणजे मला मस्त वाटलं आहे, कारण की याच्यामुळे आपल्याला काय होईल, आयफोनचे 1-2 वर्ष माझ्या हिशोबानं लाईफ वाढेल आणि बॅटरी बॅकअप पण चांगलं मिळेल. आणि अँड्रॉईड फोनसाठी एक क्लिप दिलेला आहे, आपण आयफोनलासुद्धा वापरू शकतो. मॅग्नेटवर चिपकवलं, आपण कवर जर असला आपल्या आयफोनवर लावलेला ते आपण क्लिपा लावू शकतो. आणि जर कवर नसला की डायरेक्ट मॅग्नेटवर ते पेस्ट होतो. आणि हे टाईप सी केबल आपल्याला फॅनसाठी दिलेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. फक्त पॅकिंग त्याची थोडीशी व्यवस्थित त्यांनी दिलेली नाही, कारण की ॲमेझॉनवर काय होतं, ट्रान्सपोर्टिंगला डॅमेज व्हायचा संभव असतो. त्याच्यामुळे थोडंसं त्यांनी जर बबल पॅकिंगमध्ये जर दिलं असतं तर ते उत्तम झालं असतं. आणि हे याचे सिलिकॉन कोटेड जे व्हाईटमधले दिसतं, हे त्याच्यावर पान कापडासारखं चिपकायचं आणि 3M जे लिहिलेलं हे काढून टाकायचं आणि अँड्रॉईडला आपण पेस्ट करून त्याच्यावर हे एकाच वेळेस चालतं आहे. डबल याला चालत नाही, एका फोनला एकाच वेळेस चालतं आहे. त्याला पुन्हा ग्लो मग एवढा पॉवरफुल त्याचा राहत नाही. तर असं हे मॅग्नेटला हे चिपकतो. तर आता तुम्हाला स्पिन बोर्डचा जो आपला एअर कूलर आहे तो आपल्याला तुम्हाला सेमीकंडक्टरवर आधारित आहे. सेमीकंडक्टर हा लवकर फास्ट मॅग्नेटिक आहे आणि लवकर कूल होतो, त्या हिशोबाने ते बनवलेलं आहे. हा बॅक साईडचं पाहू शकता. आता याला आपण ऑन केलेलं नाही, फक्त तुम्हाला दाखवलं आहे. आणि याचा RGB लाईट एवढा सुंदर आहे ना. आपण ही पॉवर बँक आपली फ्लिपकार्टची 10,000 mAhची आणि 10,000 mAhला आपण या केबलद्वारे याला अटॅच करणार आहे. आपला भविष्यातला जिंदगीतला पहिला एक्सपिरियन्स आहे. आपण कधीच हा आईस कूलर आपण कधीच मागवलेलं नाही. आणि फोन आपले एवढे झालेत, 4-5-6च्या वरती झाले असतील फोन अँड्रॉईड. आणि ते चालूमध्ये बंद, माझे जेवढे फोन खराब झाले आहेत ते पेड व्हर्जन आपण मोड वापरायचो अँड्रॉईडला, ते चालूमध्येच बंद व्हायचे. मग त्या कारण म्हणजे त्याचं आपल्याला आता कळलं आहे की ते हिटिंगमुळे आपोआपच प्रॉब्लेम होऊन डिस्प्ले बंद व्हायची. त्याच्यामुळे आपण त्यावेळी जर ही एअर कूलर जर वापरला असता, हा कूलिंग फॅन, तर आपल्याला आत्तापर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नसता. आपण 1,500-2 हजारसाठी आपला एवढा महागाचा फोन खराब करून घेतो मित्रांनो. हा चालतो आहे आता नॉर्मल मोडला. त्याला मोड आहे आणि टेम्परेचर पाहू शकता 12-13 हे मायनस होत चालतं आहे. आणि कूलिंग याची जबरदस्त आहे मित्रांनो. आता बॅक साईडला पाहतो मी, काहीच नाही ना, पांढरं थोड्या वेळानं पाण्यात धरल्यासारखं होईल.
म्हणजे कूलिंग एकदम जबरदस्त आहे. आपण आयफोन 13साठी वापरलो आहे. मी त्याला 100% पर्सेंटेजपैकी 85% देणार आहे, कारण की मला बेस्ट वाटला आहे. आणि स्पेशली RGB लाईट आहे आणि साऊंडचा जो आवाज आहे त्याच्या फॅनचा एवढा कमी आहे. आता मी रेकॉर्डिंग करतो आहे, एडिटिंग करतो आहे यूट्यूबसाठी, तर मला काहीच अडचण आलं नाही. आणि ज्यावेळेस आपण बॅक साईड हात लावून जर वापरतो आहे ना, तर असं गार हवा लागते मित्रांनो. जबरदस्त, फार जबरदस्त कूलिंग याचं. फक्त एवढं आहे, आपल्याला बॅक साईडचं पॅनल नाही पाहिजे. पण मग प्रत्येक वेळेस माझ्या आता मी नील किंगचं 1700 रुपयाचं बॅक कवर घेतलं आहे. ते कमी जादा आपल्या मार्केटला भेटू शकतं, पण तो एवढा रफ अँड टफ कवर आहे ना, तो थोडा कूलिंगला वेळ घेतो आहे. कारण की जेवढं ॲपलचा आपला जो शेपचा सिम्बॉल आहे बॅक साईडला, तेवढंच त्याच्यातून आपल्याला कूलिंग करतं आहे, म्हणजे कमी जागाच मिळते. आणि त्याला काढायला प्रत्येक वेळेस मग काय होईल, जर तो आपण कवर चेंज केला तर कॅमेऱ्याचे जे लेन्स आहे ह्या घासाचा संभव असतो. त्याच्यामुळे ह्या सेफ्टी कवरसाठी आपण मग थोडं दममान का होत नाही, कूलिंग होईल. पण जर कवर काढून घेतला तुम्ही तर फार जबरदस्त होतं. कारण नील किंगचा जो मी जर कवर पाहिला ना, प्रोटेक्टिव्ह कवर, तो एवढा जबरदस्त आहे ना, फार हेवीमधला आहे. नील किंग जबरदस्त. हे बघा, आता एक कूलिंग केलं आहे ना, आणि पाण्याची बूंद तुम्हाला दिसतं आहे. हे बघा, म्हणजे आपलं वेदर कंडिशनवर आहे, अवलंबून आहे. हवामान जसं असेल तेवढं लवकर कूलिंग करतं. हे बघा, याची कूलिंग क्षमता एकदम जबरदस्त आहे. कूलिंगला काय नॉर्मल टेन्शन नाही. आपण जे हात लावलं आहे तिथे गरम वाफ फेकते ते, आणि वरून हवा ओढतं आहे आणि जाळीमधून तो फेकतो आहे. पण खाली सेमी कंडक्टर असल्यामुळे तो कूलिंगला जबरदस्त करतो आहे. आता आपण त्याचं तुम्हाला नॉईज दाखवण्यासाठी माईकनं रेकॉर्ड करतो आहे आवाज. म्हणजे तुम्हाला एक नॉईजचे क्वालिटी दाखवणार. एकदम जवळ घेतल्यावर त्याचा थोडाफार आवाज येतो, म्हणजे आपल्याला चालू आहे का बंद आहे तो सुद्धा लवकर कळत नाही. एवढा जबरदस्त रिझल्ट त्याचा आहे आणि वापरायला एकदम बेस्ट आहे. कारण की आता उन्हाळ्यात आपल्याला काय होतं आहे, जिथे काही आपल्याला शूटिंग घ्यायची असतं त्यावेळेस आपली बॅटरी फार ड्रेन होते आणि ही ड्रेन बॅटरी होऊ देत नाही हिटिंग न झाल्यामुळे. आणि आता हे पाहू शकतो बॅक साईडला मी आता हे अशा प्रकारे आपल्या आयफोनवर लावले. कारण की हे क्लिपा लावायचं कारण म्हणजे आपण जे कवर लावले ना वरून, त्याच्यामुळे आपल्याला हे क्लिपा लावावं लागले ना, ते क्लिपा लावायचं काम नाही आणि ते बॅक साईडला दिसत नाही. त्याच्यामुळे आपण खाली आरसा ठेवलेला आहे. आरसाच्या ग्लासमध्ये आपल्याला तुम्हाला कॅमेरा दाखवतो आहे त्या पद्धतीनं अशा प्रकारची आपल्याला फिटिंग करून घ्यायची. आणि RGB लाईट आपल्याला पाहू शकता. आता हा येलोमध्ये जर आपल्या ब्ल्यूमध्ये चालू आहे, म्हणजे हा जास्त हेवी कूलिंगचं काम करतो आहे. आणि आता हे कूलिंग झालं आहे. आता हे जे ब्ल्यू लाईट आहे त्याच्यामुळे जास्त कूलिंग होतं आहे. हे बघू शकता आता -3मध्ये आलेलं आहे. हे जे क्लिप पाहत आहे हे आपल्या अँड्रॉईडला वापरू शकतो आणि आयफोनलाही सुद्धा वापरू शकतो. या क्लिपमुळे हा जो आहे आपला डिव्हाइस कूलर हा फार सेफ्टी राहतो आणि एक पकड पण चांगली आहे आणि वापरायलाही सोपा जातो. तर हा ह्या 2 क्लिप त्याच्याबरोबर येतात आणि कूलिंग क्षमता पण त्याची चांगली आहे. तर प्रत्येकानं घ्यावा. यूट्यूबर असेल तर अतिउत्तम, गेमर असेल त्याच्यासाठी तर अतिउत्तम आहे, बेस्ट